गेलेला दिवस आणि येणारा दिवस हा एकाच गोष्टीवरती अवलंबून असतो की आपण आज काय करताय. आयुष्यात काही गोष्टी परत येत नसतात. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं वय. ही गोष्ट खरी आहे की आपण परत तरुण कधीच होऊ शकत नाही. तरुण वयात आपल्याकडे असणारी गोष्ट म्हणजे पेन फ्री बॉडी आणि ती शेवटपर्यंत टिकत नाही. आज आमच्या ट्रेकचा शेवटचा दिवस होता. या 6 दिवसाच्या ट्रेकमध्ये आम्ही दिवस रात्र फिरत होतो आणि असंख्य मेमरीज बनवत होतो. चला तर मग बघूया काश्मीर ग्रेट लेक ट्रेकचा हा शेवटचा दिवस. तर मित्रांनो, आज ट्रेकचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 6वा दिवस. आणि आज पण आम्हाला जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर डिस्टन्स पार करत खाली पूर्ण उताराने जायचं आहे. आज काही चढ नाही आहे प्रवासामध्ये, असं आम्हाला ऐकायला भेटते. तर बघूया काय काय नक्की प्रवासामध्ये आता अनुभवायला भेटेल. तर शेवटचा आमचा ट्रेकचा आजचा दिवस आहे. तर आपण प्रतिक्रिया घेऊया मित्रांची, नक्की काय काय वाटते तुम्हाला. आज शेवटचा दिवस आहे ट्रेकचा, तर आपण प्रतिक्रिया घेऊया. पहिली सचिनची. एकदम मस्त वाटतंय. गेले 7 दिवस निसर्गाच्या सानिध्यात खूप भारी वाटतंय. अरे बोल ना, काल रात्रीचा जो एक्सपिरियन्स सांग. आज शेवटचा दिवस आहे. जस्ट म्हणजे गाणी जात नसताना सुद्धा पोराने फक्त पोकोचा फोन बुक केला आहे फक्त गाण्यांसाठी. तर ते आता गाणी ट्रान्सफर झाले आणि सध्या तेच गाणी त्याच्या हातामध्ये वाजत आहेत. कितवा 6वा दिवस आहे आज, आणि आज आम्ही नारंगला उतरणार आहे. तर बघूया, आता शेवटचा दिवस आहे. ह्याच्यामध्ये आजच्या दिवसात एकही चढ नाही आहे. बाकी सगळ्या दिवशी चढ उतार चढ उतार. आजच्या दिवशी एकही चढ नाही, फक्त उतार आहे. आणि फायनली आज आम्ही दुपारी 2-3 वाजेपर्यंत तरी श्रीनगरला पोहोचू आणि त्यानंतर मग मुंबई. चला, जय महाराष्ट्र. एका बाजूने ट्रेक पूर्ण करण्याचा आनंदही होत होता आणि दुसऱ्या बाजूने तितकंच दुःख, कारण उद्या आम्हाला या निसर्गाच्या वाटा दिसणार नव्हत्या. ट्रेकिंगसाठी आलेला आमचा पूर्ण ग्रुप आणि ट्रेकिंगचे आयोजक मंडळी यांच्यासोबत आम्ही एक फोटो काढून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. एवढे सुंदर निसर्गाचे नजारे असताना देखील आम्ही त्याचा मनमुराद आनंद घेऊ शकत नव्हतो, कारण मनाच्या एका कोपऱ्यामध्ये एक गोष्ट सारखी रुचत होती की आज ट्रेक संपणार. आयुष्यातला प्रत्येक प्रवास हा काही ना काहीतरी शिकून जात असतो. त्याचप्रमाणे या ट्रेकमधून सुद्धा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या. असं म्हणतात की प्रवास केल्याने आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटतात, आणि ते खरंच आहे. प्रत्येक गोष्ट करण्याचं एक वय असतं, हे का मित्रांनो खोटं नाही आहे. मला नाही वाटत की हा ट्रेक आम्ही वयाच्या 40 ते 50 या वयामध्ये करू शकलो असतो, कारण आज जो फ्रीडम आहे तो कदाचित त्या वयामध्ये नसेलही. वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या, वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आयुष्यासमोर असतील, आणि त्या वयामध्ये आपली मनं तर तयार होतील, पण आपले शरीर या गोष्टीला साथ देणार नाही. अशा प्रकारे नदी, नाले, डोंगर, बर्फाचे ग्लेशियर्स असतील, त्याच्यानंतर झाडे असतील, हे सगळं बघत आमचा प्रवास सुरू होता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, हे आता शेवटचं गाव लागलेलं आहे, नारननाथ. नारननाथ या गावाचं नाव आहे. आणि इकडे आता ट्रेक पूर्ण होतं. म्हणजे केजलचा ट्रेक जो आहे तो सोनमर्गपासून सुरू झालेला, आणि आता हे नारननाथ जे गाव आहे, इथे 6 दिवसानंतर हा ट्रेक पूर्ण होतो आहे. हेलो टीम, तो आप देख सकते हो कि अभी फ़िलहाल हम लोग जो है कश्मीर ग्रेट लेक्स ट्रेक जस्ट हमारा कंप्लीट हुआ है, जो कि चालू हुआ था 31 जुलाई को और ख़त्म हुआ है 5 अगस्त को, जो कि आज की ही तारीख है. उस हिसाब से अगर देखे जाए तो आप पता नहीं, चाहे तो आप हर जगह पे घूम के देख सकते हो कि हम कंगपाल लेक पर खड़े हैं. और हम चारों लोग जो है वहाँ पे कल्पेश, सचिन और यहाँ पर अश्लेष और मैं खुद रविंद्र. तो हम 4 लोग जो है मुंबई से आए थे.
इसके बारे में हमें कुछ भी पता नहीं था। उसके बाद जो है हमें यहाँ पर ये सब लोग आप देख सकते हो, जो कि हमारे यहाँ पे 3 घोड़ेसवार है। ये हमारे कुक है, ये हमारे मतलब बोलते हैं ना ट्रेक गाइड है, और एक बंदा जो यहाँ पर मतलब वीडियो अभी निकाल रहा है, वो भी हमारे घोड़ेसवार ही है। तो इन्होंने हमारी जो है काफ़ी हेल्प की है इस सारी चीज़ों में, क्योंकि काफ़ी मतलब जैसे देखा जाए तो मॉडरेट ट्रैक है, और जैसे जिस इलाके से हम लोग आते हैं उन लोगों के लिए तो काफ़ी डिफ़िकल्ट ट्रैक है, क्योंकि सीधा 80 फुट से ऊपर आना मतलब 13,000, अभी ये 700 फुट पे हम लोग हैं, तो उतने हाइट पे आना ये डिफ़िकल्ट होता है, काफ़ी डिफ़िकल्ट होता है। लेकिन ये लोग हैं, ये जो आप देख सकते हो 6-7 लोग हैं, सिर्फ और सिर्फ इनकी वजह से जो है हम यहाँ पर मतलब आ पाए हैं। हमारा जो एक ड्रीम होता है सबका आने का, हिमालयन माउंटेन्स में घूमने का, जो है जो इनकी वजह से पूरा कंप्लीट हो चुका है। इसमें अगर देखा जाए तो मतलब कई सारे मतलब ऐसे पॉइंट्स होते हैं। अगर मतलब बोला जाए तो श्रीनगर से हमने चालू किया था, सोनमर्ग बेस कैंप से हम चले आए हैं, और उसके बाद हमने जो है 7 लेक्स को यहाँ पे एक्सप्लोर किया है। और फिर से मतलब हम मतलब बोलते हैं ना, पूरे दिल से इन्हीं लोगों को धन्यवाद देंगे, क्योंकि इन्होंने काफ़ी हमारी हेल्प की है। और हम हाईली रिकमेंड करूँगा कि अगर आप नेक्स्ट टाइम आते हो तो ये जो हमारे कश्मीरी हाइकर है, ये ग्रुप है कश्मीरी हाइकर। अगर आप कोई मोबाइल नंबर बताना चाहे तो बता सकते हो एक बार, किसी का भी, सलीम भाई चाहे तो आप बता दो। 006289013। ये है, अगर इन्होंने कभी यूट्यूब पे नंबर डाल दिया तो आई होप डिस्क्रिप्शन में आपके जो भी लोग हो, आप अपने डिस्क्रिप्शन में मोबाइल नंबर दे देना। अगर वैसे भी ना मिले तो आप जो है ऑनलाइन जाना, कश्मीरी हाइकर सर्च करना, किधर ना किधर तो आपको डेफिनेटली इनके बारे में जो है जानकारी मिल ही जाएगी। बस, धन्यवाद। ठीक है। अशा प्रकारे तब्बल 6 दिवसानंतर आम्ही या नारननाग या गावामध्ये उतरलो आणि आमचा ट्रेक इथेच समाप्त झाला. आता गाडीमध्ये बसून आम्ही पुन्हा श्रीनगरला परतणार होतो आणि त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू होणार होता. आमचा ट्रेक तर पूर्ण झाला होता, परंतु सोबत आम्ही फक्त या ट्रेकच्या आठवणींची शिजोरी सोबत घेऊन जाणार होतो. अशी आठवणींची शिजोरी की जिच्या आठवणी या चिरकाल टिकणाऱ्या होत्या. केजेलचा ट्रेक हा खूपच सुंदर ट्रेक होता. परत असा ट्रेक याच मित्रांसोबत होईल की नाही हे मात्र माहीत नाही, परंतु हा ट्रेक शेवटच्या क्षणापर्यंत आठवणीत राहील हे मात्र नक्की.